वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे 15 कोटींच्या क्रीडा सुविधांचे भूमिपूजन। स्थानिक खेळाडूंना मिळणार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा। जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाडिया पार्क मैदानाचे अत्याधुनिक क्रीडा संकुलामध्ये रूपांतर करण्यात येत असून या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू असून त्यांच्या अनुभवाचा क्रीडा विकासासाठी उपयोग करून नाविन्यपूर्ण योजना सादर कराव्यात। क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव सर्वोच्च स्थानी राहील या दृष्टीने काम करण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे 15 कोटी रुपयांच्या विविध क्रीडा सुविधांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदींसह नवनिर्वाचित नगरसेवक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आणि विविध क्रीडा स्पर्धेचे प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आताच खुरांगे सरांनी आपल्याला जी काही संकल्पना ही आपल्याला पुढच्या काळामध्ये जे काही काम करायचं आहे त्याची थोडक्यात चित्रफित आपल्याला खुरांगे सर क्रीडा अधिकाऱ्यांनी दाखवली आहे। आणि दाखवत असताना गेल्या काही वर्षांपासून याच्यामध्ये शैलेजी गवळी सर असतील, निलेजी मदने असतील किंवा ही सगळी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारी टीम ही जी वाडिया पार्कमध्ये ज्यांचं बरंचसं आयुष्य हे खेळाडू घडवण्यामध्ये गेलं, ह्या लोकांनी सातत्याने प्रयत्न केला। कुठलाही व्यक्ती आला, मग कुठला नवीन जिल्हाधिकारी आला, कुठलाही मंत्री जिल्ह्यामध्ये आला की त्याच्याकडे सातत्य ठेवणं, पाठपुरावा ठेवणं आणि त्यांच्याकडे मागणी करत राहणं हे सगळ्या क्रीडा संघटनांनी अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये केलं आहे। पण अलीकडे आपण पाहतो की विखे पाटील साहेबांकडे पालकमंत्री पदाची धुरा ही ज्या वेळेला मागच्या सरकारमध्ये आली तर त्यावेळेसपासून आम्ही विखे पाटील साहेबांकडे पाठपुरावा केला, सातत्य ठेवलं की साहेब आपल्या याच्यामध्ये काम करावं लागेल। आणि पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे या क्रीडा संकुल समितीची जबाबदारी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे असते आणि त्यांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि त्याचं त्यावेळेला खुरांगे साहेबांना त्यांनी सूचना दिल्या की याचा संपूर्ण आराखडा तयार करा। साहेब ज्या बरेच लोक असं सांगत असतात, मंत्री येतात बोलतात की आराखडा तयार करा, माझ्याकडे मुंबईला घेऊन ये, पण त्याच्यावर पुढं फार काही होत नाही। पण तुमच्याकडे आम्ही ज्यावेळेस मागणी घातली, तुम्ही सूचना दिल्या की आराखडा तयार करा। यांना वाटलं आता आराखडा तयार करा म्हणजे तर याला फार वेळ लागेल, पण तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि तो फक्त आराखडा तयार झाला नाही की महिन्याभरामध्ये तुम्ही त्याला जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष म्हणून मान्यता देखील दिली। आणि ताबडतोब त्यावेळेला तत्कालीन मंत्री बनसोडे होते, संजय बनसोडे साहेब, त्यावेळेला आम्ही गेलो, त्यांना सांगितलं की सगळ्या कागदपत्राची पूर्तता झालेली आहे। तुम्हाला देखील आम्ही त्यावेळेला त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी थोडं नाही जवळपास 51 कोटीच्या आराखड्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून ती मंजुरी देखील आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाली। तर निवडणुकीच्या पूर्वी सगळ्या मान्यता मिळाल्या होत्या, पण सगळं टेक्निकल एस्टिमेट करणं, टेक्निकल दृष्ट्या त्याचं टेंडर काढणं या सगळ्या बारकाव्या असतात। लोकांना वाटतं की याला कशा वेळ लागतो, पण या सगळ्या गोष्टीचं DSR रेट, याची सगळी माहिती काढणं, याचं सगळे बारकावे काढणं, याच्यामध्ये फार वेळ खुरांगे सर गेला, पण हरकत नाही। जरी उशीर झाला असला तरी काम मागं पडलेलं नाही। आज कुठेतरी या सगळ्या गोष्टींची मान्यता मिळाली आहे आणि आज मान्यता होऊन पहिल्या टप्प्यात ज्याला आपण फेज 1 नाव दिलंय हे फेज 1चं आता उद्घाटन होणार आहे। आणि फेज 1 मध्ये आपण सांगितलं की सिंथेटिक ट्रॅक पकडलाय। प्रत्येक स्पर्धा ज्या वेळेला इथं आता बसलेले थोरात सर असतील किंवा इतर आपले सगळे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत, सगळ्यांना ज्ञात आहे इथं खाली देखील सगळे खेळाडू बसलेले आहेत। आणि ज्या वेळेला ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू होतात, एखादी स्पर्धा नॅशनल लेवलची चालू होती, तर प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की या क्षेत्रामध्ये, या खेळामध्ये आपला खेळाडू कोणीतरी असला पाहिजे, ही प्रत्येकाची भावना असते। मग तो कुठलाही खेळ असो, जे खेळ आपल्याला माहिती नसतात। अतिशय आनंदाची घटना आहे। एकूण जो 50 कोटीचा आराखडा आपण तयार केला होता त्याच्यातल्या पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपयाची आता रक्कम मंजूर झाली आणि अहिल्यानगर शहरामध्ये एकूण क्रीडा सुविधेचा जो अभाव होता आहे त्याला अधिक गती देण्याच्या दृष्टीने आणि या पायाभूत सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मला वाटतं येत्या काळामध्ये ते या क्रीडा वाडिया पार्क आणि क्रीडा संकुल मला वाटतं राज्यामध्ये एक अतिशय
दिशादर्शक देणारा काय उभा राहील अशा पद्धतीचं हे स्टेडियम उभं राहत आहे आणि जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला त्यामुळे आपाप वाव मिळते. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.